Welcome to BSc Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to see lecture number 2 for fundamentals of entomology. तर मित्रांनो, आज या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत एंटोमॉलॉजीचं लेक्चर नंबर 2 आणि कोर्स टायटल आहे फंडामेंटल्स ऑफ एंटोमॉलॉजी. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन अँड हिस्टरी ऑफ एंटोमॉलॉजी इन इंडिया इन्क्लुडिंग कंट्रीब्युशन ऑफ सायंटिस्ट्स इन ब्रीफ. तर या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे एंटोमॉलॉजीची हिस्ट्री काय आहे इंडियामध्ये आणि एंटोमॉलॉजीमध्ये कंट्रीब्युशन दिलेले जे सायंटिस्ट आहेत त्यांच्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. त्याचप्रमाणे इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर आपण पाहूयात हिस्टरी ऑफ एंटोमॉलॉजी इंट्रोडक्शन त्याचं. तर इन्सेक्ट्स ॲपियर्ड ऑन अर्थ अबाउट 500 million years ago while man originated about 1 million years ago. माणसाच्या आधीही इन्सेक्ट आपल्याला या पृथ्वीवरती आढळून आले. पहा, माणूस 1 million year ago आपल्याला उत्पत्ती झाली माणसाची आणि त्याच्या आधीही 500 million years ago आपल्याला इन्सेक्ट आढळून येतात पृथ्वीवरती. Insects are omnipresent and all the cultivated crops are attacked by one or other insects. तर इन्सेक्ट काय करायचे की कल्टिवेटेड जे क्रॉप आहेत त्याच्यावरती ते फीड करणार, त्याचप्रमाणे दुसऱ्या इन्सेक्टला खाणार, म्हणजेच ओमनीप्रेझेंट. त्यानंतर ऑल इन्सेक्ट्स आर नॉट हार्मफुल. A good number of insects are useful and productive. तर सर्व जे इन्सेक्ट आहेत ते हार्मफुल नाही आहेत आणि त्यांच्यापैकी बऱ्यापैकी इन्सेक्ट्स आहेत ते यूजफुल आहेत आणि प्रोडक्टिव्ह आहेत, म्हणजे आपल्या उपयोगाचे आहेत. आवर नॉलेज अबाउट इन्सेक्ट्स डेट्स बॅक टू 6000 years as our ancestors were well known for production of silk, lac and honey. तर आपल्या नॉलेजनुसार जे 6000 वर्षापूर्वी आपले जे पूर्वज आहेत त्यांना सिल्क, लाक आणि हनी यांचं प्रोडक्शन करण्याचं चांगलं तंत्र अवगत होतं. गुड नंबर ऑफ इन्सेक्ट्स आर मेन्शन्ड इन आवर इपिक्स, दॅट इज रामायणा 2550 to 2150 before Christ and Mahabharata 1424 to 1366 before Christ. आपले जे रामायण आणि महाभारत आहे त्यामध्येही आपल्याला बऱ्यापैकी जे इन्सेक्ट आहेत ते मेन्शन केलेले आढळून येतात. These epic have references to silk, honey and lac. आणि याचाच संदर्भ घेऊन आपल्याला सिल्क, हनी आणि लाक यांचा समावेश आढळून येतो किंवा यांच्याबद्दल माहिती मिळते. तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे हिस्टरी ऑफ इंडियन एंटोमॉलॉजी. द फर्स्ट डिटेल्ड क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्ट वॉज डन बाय उमास्वाती 0 to 100 आफ्टर डेथ ऑफ ख्रिस्ट, म्हणजेच इसवी सन नंतर इसवी सन 0 ते 100 मध्ये उमास्वाती यांनी डिटेल क्लासिफिकेशन इन्सेक्टचं मांडलं होतं. क्लासिफिकेशन ऑफ बीज बाय इंडियन फिजिशियन चरखा 1200 to 1000 बिफोर ख्रिस्ट and classification of ants, flies and mosquitoes by the surgeon Sushruta 100 to 200 after death of Christ are the evidences for our earliest knowledge about insect. तर उमास्वातींनी काय केलं तर क्लासिफिकेशन इन्सेक्टचं त्यांनी मांडलं 0 ते 100 इसवी सन. आणि जे चरका आहेत इंडियन फिजिशियन त्यांनी जे बीज आहेत
म्हणजेच मधमाशा, त्यांचं क्लासिफिकेशन मांडलं 1200 ते 1000 इसवी सन पूर्वमध्ये. आणि त्यामध्ये जे ॲन्ट्स, फ्लायज अँड मॉस्किटोज आहेत आणि त्यांचं जे क्लासिफिकेशन आहे ते कोणी दिलं, सर्जन सुश्रुता 100 ते 200 इसवी सनमध्ये. तर आपल्याला माहितीच आहेत सुश्रुता सर्जन त्यांनी जी प्लास्टिक थिअरी आहे किंवा टिश्यू कल्चरचं त्यांनी जो शोध लावलेला आहे तो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे हिस्टरी ऑफ एंटॉमॉलॉजी. तर द फाउंडर ऑफ एंटॉमॉलॉजी ॲज अ सायन्स गिव्ज अस फर्स्ट फंक्शनल सिस्टीम ऑफ इन्सेक्ट क्लासिफिकेशन. हे जे आहेत अरिस्टोटल यांनी काय केलं, त्यांनाच म्हटलं जातं फाउंडर ऑफ एंटॉमॉलॉजी ॲज अ सायन्स, आणि त्यांनीच सर्वात पहिल्यांदाच इन्सेक्टचं क्लासिफिकेशन करण्याची सिस्टीम सांगितली आणि अजूनही ती सिस्टीम आपण वापरत आहोत. अरिस्टोटल 384-322 बिफोर ख्रिस्त, ही वॉज फादर ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. He was the first man to refer major group including insects and distinguishing them as mandibulate and hustulate types and winged and wingless conditions. तर त्यांनी पहिल्यांदा काय केलं, जे इन्सेक्ट आहेत त्यांचं मेजर ग्रुप त्यांनी शोधून काढले. त्याचप्रमाणे इन्सेक्टला वेगवेगळ्या प्रकारामध्ये डिस्टिंग्विश केलं, मॅन्डिब्युलेट अँड हस्ट्युलेट टाईपमध्ये. आणि त्याचबरोबर इन्सेक्टला पंख असलेले आणि पंख नसलेले असे सुद्धा त्यांनी मेजर सब ग्रुपमध्ये डिवाइड केलं होतं. सर्टन टर्म्स लाईक कोलिओप्टेरा अँड डिप्टेरा यूज्ड बाय हिम परसिस्ट टुडे. त्यांनी ज्या टर्म यूज केला कोलिओप्टेरा आणि डिप्टेरा, या अजूनही आपण यूज करतोय, म्हणजेच त्या अजूनही लुप्त झालेल्या नाही आहेत. म्हणजेच त्यांनी जे शोध लावलेले आहेत ते निरंतर टिकणारे आहेत. The advances made by him completely dominated animal classification for next 2000 years. However, he did get supply fully consistent classification of animals. म्हणजे त्यांनी जे क्लासिफिकेशन दिलं ॲनिमलचं ते अत्यंत बरोबर किंवा अत्यंत अचूक असून ते पुढील 2000 वर्षांसाठी सुद्धा ते चालणार आहे आणि तेच आपण आजही वापरत आहोत, त्यांच्यामध्ये काहीही चेंज न होता. तर या ठिकाणी पहा, अरिस्टोटल यांच्यानंतर प्लिनी एक सायंटिस्ट आहेत. आफ्टर डेथ ऑफ ख्रिस्ट 2379 या काळामध्ये त्यांनी जे रायटिंग दिलं किंवा त्यांनी जे लेख दिले यांच्याबद्दल आपल्याला समजून येतं. पहा, he was a natural philosopher and wrote Naturalis Historia, आणि त्यालाच नॅचरल हिस्टरी असं देखील म्हणतात. तर नॅचरल हिस्टरी हे कोणी लिहिलं असं जर ऑब्जेक्टिव्ह आलं तर तुम्ही प्लिनी हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. त्यानंतर इट इज एन्सायक्लोपीडिया कव्हरिंग ऑलमोस्ट एंटायर फील्ड ऑफ एन्सियस्ट नॉलेज बेस्ड ऑन बेस्ट अथॉरिटीज. तर त्यांचा जो लेख आहे एन्सायक्लोपीडियामध्ये आहे पहा, आणि त्यामध्ये जे आपले जे पूर्वीचं जे ज्ञान आहे ते खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, पहा, एंटॉमॉलॉजी ऑफ प्लिनी द एल्डर हा जो लेख आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती लिहिली आहे. बॉर्न अबाउट 23rd आफ्टर डेथ आणि रोम स्टडिंग या ठिकाणी रोममध्ये त्यांनी स्टडी केला वगैरे. अशा प्रकारे जे सर्व जे आहे त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर एंटॉमॉलॉजी इन इंडिया पाहूयात आपण. एंटॉमॉलॉजी इन इंडिया इन रिअल सेन्स स्टार्टेड आफ्टर 16th century अँड कॅन बी डिवायडेड इंटू 2 periods. खऱ्या अर्थाने भारतामध्ये 16व्या सेंचुरीमध्ये एंटॉमॉलॉजीची सुरुवात झाली आणि त्याचे 2 भाग केले जातात. फर्स्ट, फ्रॉम द ॲडव्हेंट ऑफ अर्ली ख्रिश्चन मिशन अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ ईस्ट इंडिया कंपनी ॲट कोलकाता ड्युरिंग 1750 to 1900. तर त्याचे 2 भाग केले जातात. त्यामुळे पहिला भाग म्हणजे जे ख्रिश्चन मिशन आहेत त्यांची
त्यांच्या सुरुवातीचा काळ आणि आपली ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतामध्ये एस्टॅब्लिश झाली तेव्हाचा काळ, तो म्हणजे 1750 ते 1900चा. आणि दुसरा जो काळ आपल्याला मानला जातो एंटोमॉलॉजी ड्युरिंग 1900 ते 2000. तर या ठिकाणी पहा, जे ख्रिश्चन मिशन त्याचप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनी यांच्या काळातील जे एंटोमॉलॉजीचा स्टडी होता तो अशा प्रकारचा आहे पहा. आणि सिस्टीम नेचर या बुकमध्ये आपल्याला ते पाहायला देखील मिळतील. ते तुम्ही अधिक रेफरन्ससाठी जर कुणाला त्याच्याबद्दल कुतूहल असेल तर हे तुम्ही बुक वापरू शकता किंवा वाचू शकता. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे एंटोमॉलॉजी इन इंडिया ड्युरिंग 1750 टू 1900. तर जो पहिला काळ आहे त्यामधील हिस्टरी पाहायची आहे एंटोमॉलॉजीची आपल्याला. तर या ठिकाणी पहा, एंटोमॉलॉजी इन इंडिया ड्युरिंग 1715 टू 1900. तर पहिल्यांदाच जो उल्लेख झालेला आहे पहा 1758मध्ये, 10th एडिशन ऑफ सिस्टीम नॅचरल लिनियस विथ ओनली 12 इंडियन इन्सेक्ट्स विच वॉज अर्लिएस्ट रेकॉर्ड. तर हे जे पहिलं पुस्तक आहे ते प्रकाशित झालं, त्यामध्ये फक्त 12 इन्सेक्ट्स होते आणि ते सर्वात पहिलं पुस्तक मानलं जातं. 1779मध्ये पहा, डॉक्टर जे कोइंग, मेडिकल ऑफिसर, initiated the work of Indian insects on scientific lines. He also published a special account of termites of Tanjore district. जे कोइंग हे होते मेडिकल ऑफिसर आणि त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली जे इन्सेक्ट आहेत त्यांचं सायंटिफिक लाईननं अभ्यास करायचा आणि त्याच्यावरती वर्क करायचं. आणि त्यांनी स्पेशल पब्लिश केलं टर्माइट्सवरती, जे तंजावर डिस्ट्रिक्टमध्ये होतं. आणि त्यावेळेला जे तंजावर डिस्ट्रिक्टमध्ये टर्माइट्सचा अटॅक होता किंवा टर्माइट्सचं त्याच्यावरती हानी होत होती या डिस्ट्रिक्टसाठी, तेव्हा त्यांनी स्पेशल त्याच्यावरती अभ्यास केला आणि त्याच्यावरती लेख पब्लिश केला. त्यानंतर 1782मध्ये पहा, डॉक्टर किर पब्लिश्ड ऑन अकाउंट ऑफ लॅक इन्सेक्ट. यांनी लाकचे जे असतात लाक इन्सेक्ट त्याच्यावरती त्यांचा लेख पब्लिश केला. त्यानंतर 1785मध्ये पहा, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल स्टार्टेड इन कलकत्ता अँड मेनी पेपर्स वेअर पब्लिश्ड इन सोसायटीज पब्लिकेशन्स. तर 1785मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल ही स्टार्ट झाली कलकत्तामध्ये. ओके, हे ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवायचं आहे. The Asiatic Society was founded by civil servant Sir William Jones on 15th January 1784. तर एशियाटिक सोसायटी कोणी फाउंड केली, तर जे सिव्हिल सर्वंट होते किंवा जे इंग्रज काळातील जे ऑफिसर असतील विल्यम जोन्स यांनी सुरुवात केली. आणि त्याच्यामार्फत खूप पेपर्स पब्लिश केले गेले सोसायटीज पब्लिकेशन्समध्ये. त्यानंतर 1790 रॉक्सबर्ग बॉटॅनिस्ट पब्लिश्ड अ डिटेल्ड अकाउंट ऑफ लॅक इन्सेक्ट. यांनी काय केलं, रॉक्सबर्ग यांनी लाक इन्सेक्टवरती डिटेल्ड अकाउंटमध्ये क्लासिफिकेशन दिलं. त्यानंतर 1791 डॉक्टर जे अँडरसन इश्यूड अ मोनोग्राफ ऑन कोचिनियल स्केल इन्सेक्ट. तर या इन्सेक्टवरती डॉक्टर जे अँडरसन यांनी मोनोग्राफ तयार केला. त्यानंतर 1800च्या काळामध्ये पहा, बुचनन ट्रॅव्हलर रोट ऑन द कल्टिवेशन ऑफ लॅक इन इंडिया अँड सेरिकल्चर इन सम पार्ट्स ऑफ साऊथ इंडिया. जेव्हा बुचनन हा जो आहे प्रवासी तो जेव्हा भारतात आला, त्यांनी जे लाक कल्चर आहे और सेरिकल्चर आहे याच्यावरती त्यानं मेन्शन केलं होतं त्याच्या पुस्तकामध्ये. Donovan published a natural history of insects, which was first contribution on insects of Asia and was revised in 1842 by Westwood. तर डोनोवानने काय केलं, नॅचरल हिस्ट्री ऑफ इन्सेक्ट हे पब्लिश केलं. या ठिकाणी पहा पुस्तक आहे आणि ते रिवाइज केलं वेस्टवूडनं. त्यामुळेच या ठिकाणी पहा 2 नावं दिलेली आहेत,
एडवर्ड आणि डोनोव्हान. कारण डोनोव्हाननं पब्लिश केलं होतं आणि हे वेस्टवूड किंवा एडवर्ड यांनी रिवाईज केलं होतं. त्यानंतर 1875मध्ये पहा, फाउंडेशन ऑफ इंडियन म्युझियम ॲट कलकत्ता. तर इंडियन म्युझियम कलकत्तामध्ये फाउंड केलं गेलं 1875मध्ये. त्यानंतर 1883मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी वॉज स्टार्टेड. या ठिकाणी आहे पहा, या ठिकाणी फोटो तुम्ही पाहू शकताय, हे म्युझियमचा फोटो तुम्ही पाहू शकताय. आफ्टर द फाउंडेशन ऑफ दिस ऑर्गनायझेशन सायंटिफिक स्टडीज रिसिव्ड ग्रेटर अटेन्शन इन इंडिया. हे दोन जे संस्था निर्माण झाल्या त्यानंतर सायंटिफिक स्टडीसाठी सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. न्यूमरस कंट्रीब्युशन ऑफ इंडियन सायंटिस्ट वेअर पब्लिश्ड इन जर्नल्स ऑफ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री. तर जे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आहे त्याचं जे जर्नल आहे त्यामध्ये खूप भारतीय सायंटिस्टनं कंट्रीब्युशन दिलं आणि त्यामध्ये त्यांचे जे जर्नल आहेत किंवा जे पेपर्स आहेत ते पब्लिश केले गेले. त्यानंतर 1892मध्ये हॅम्पसन इश्यूड 4 व्हॉल्यूम्स 1 मंथ्स ऑफ इंडिया. तर हॅम्पसननी एक व्हॉल्यूम इश्यू केलं, म्हणजेच पुस्तक इश्यू केलं आणि त्यामध्ये त्याचं नाव होतं व्हॉल्यूम ऑन मंथ्स ऑफ इंडिया. त्यानंतर 1893मध्ये रोटेन इज पब्लिश्ड इंडियन अँट्स. तर रोटेनीने एक पुस्तक पब्लिश केलं, त्याचं नाव होतं इंडियन अँट्स आणि ते सर्वात मोठा रेकॉर्ड होता पेस्ट कंट्रोल इन इंडियासाठीचा. व्हाईट अँड अटॅक ऑन स्टेशनरी आयटम्स वॉज केप्ट फ्री बाय रेड अँट्स. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया commenced the publication of a fauna of British India series 1897. Bingham issued volumes on Hemiptera ants, bee and wasps. जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं की द फौना ऑफ ब्रिटिश इंडिया याचे जे व्हॉल्यूम्स आहेत, म्हणजेच याचे जे पुढील जे भाग आहेत ते इश्यू केले आणि त्याची सिरीज चालू केली 1897मध्ये आणि बिंघम्स यांनी इश्यू केलं होतं. आणि या ठिकाणी पहा W.T. ब्लॅनफोर्ड या ठिकाणी ऑथर्सचं नाव आहे आणि त्यामध्ये अँड्स अँड बी वास्प्स या सर्वांचं डिटेल्ड स्टडी किंवा यांच्यावरती ते लेख अवलंबून होते. त्यानंतर 1889 इंडियन म्युझियम कलकत्ता पब्लिश्ड द इंडियन म्युझियम नोट्स इन 5 व्हॉल्यूम्स. यांनी काय केलं, इंडियन म्युझियम नोट्स 5 भागामध्ये प्रकाशित केले. त्यानंतर 1903मध्ये विच कंट्रीब्युटेड मच इकॉनॉमिक एंटोमॉलॉजी अँड अप्लाइड एंटोमॉलॉजी इन इंडिया. आणि यांनीच काय केलं, जे एंटोमॉलॉजीमध्ये जे इन्सेक्ट आहेत त्यांचा इकॉनॉमिकल यूज, त्याचप्रमाणे आपल्याला त्याचा काय दुसरा काय फायदा होऊ शकतो का याचं कंट्रीब्युशन द्यायला सुरुवात केलं. 19th century marked the major progress and expansion in field of applied entomology. म्हणजेच 19वे शतक जेव्हा सुरू झालं तेव्हा एंटोमॉलॉजीमध्ये मोठे एक्सपान्शन झाले आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोग्रेस झाली. आणि जे इन्सेक्ट किंवा एंटोमॉलॉजीमध्ये जे आढळून येणारे जे घटक आहेत त्यांच्याशिवाय त्यांचा फायदा अन्य फील्डला कसा होईल याचा स्टडी हा सुरू झाला. त्यानंतर आपण पाहणार आहोत एंटोमॉलॉजी इन इंडिया ड्युरिंग 1900 to 2000. म्हणजेच 1900 ते 2000 यामध्ये एंटोमॉलॉजीचं मध्ये काय काय बदल घडले किंवा त्यांची काय काय इतिहास आहे. तर पहिल्यांदाच पहा 1901मध्ये लिओनेल डी नाइसवेली पोस्टिंग of the first entomologist to the government of India. तर भारत शासनाकडून पहिले एंटोमॉलॉजिस्ट म्हणून यांची नेमणूक झाली. 1905मध्ये पहा एस्टॅब्लिशमेंट ऑफ इम्पेरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट ॲट पुसा बिहार, यालाच IARI असं देखील म्हणतात. सबसिक्वेंटली दिस इन्स्टिट्यूट वॉज शिफ्टेड टू न्यू दिल्ली ॲज इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट.
तर हीच इन्स्टिट्यूट शिफ्ट केली गेली दिल्लीला आणि त्याचं नाव नंतर दिलं जातं इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, त्याचंच IARI असं देखील आपण म्हणतो. हे झालं 1905मध्ये. आणि त्यानंतर 1906मध्ये पहा इंडियन इन्सेक्ट पेस्ट अँड इंडियन इन्सेक्ट लाईफ बुक बाय प्रोफेसर मॅक्सवेल लेफ्री, हेड डिव्हिजन ऑफ एंटोमॉलॉजी IARI न्यू दिल्ली. तर जे मॅक्सवेल लेफ्री आहेत त्यांनी ही 2 पुस्तकं प्रकाशित केली 1906मध्ये. सबसिक्वेंटली स्टेट गव्हर्नमेंट्स ऑल्सो टूक अप एंटोमॉलॉजिकल वर्क. मद्रास, पंजाब अँड उत्तर प्रदेश appointed their first government entomologists in 1912, 1919 and 1922 respectively. तर भारत शासनाने एंटोमॉलॉजिस्ट नेमणूक केल्यानंतर जे स्टेट आहेत बाकीचे ते देखील मागे राहिले नाहीत. मद्रास, पंजाब आणि उत्तर प्रदेश यांनी सुद्धा त्यांच्या राज्य शासनासाठी जे एंटोमॉलॉजिस्ट आहेत त्यांची नेमणूक केली 1912, 1922 या काळामध्ये. 1914मध्ये पहा TB फ्लेचर, द फर्स्ट गव्हर्नमेंट एंटोमॉलॉजिस्ट ऑफ मद्रास, पब्लिश्ड हिज बुक सम साऊथ इंडियन इन्सेक्ट्स. मद्रास जे राज्य आहेत त्यांनी एंटोमॉलॉजिस्ट नेमल्यानंतर ते एंटोमॉलॉजिस्ट TB फ्लेचर यांनी 2च वर्षामध्ये सम साऊथ इंडियन इन्सेक्ट या प्रकारचं बुक पब्लिश केलं. त्यानंतर 1912मध्ये पहा प्लांट क्वारंटाईन ॲक्ट वॉज एन्फोर्स्ड. त्यानंतर 1914मध्ये डिस्ट्रिक्टिव्ह इन्सेक्ट्स अँड पेस्ट ॲक्ट वॉज एन्फोर्स्ड. तर हे 2 प्रकारचे ॲक्ट आहेत, ते इम्पॉर्टंट आहेत पहा ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने, तुम्हाला यांचं साल विचारलं जाईल. त्यानंतर 1916 द नॅचरल हिस्ट्री सेक्शन ऑफ इंडियन म्युझियम वॉज फॉर्म्ड ॲज द झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तर जे नॅचरल हिस्ट्री ऑफ इंडिया होतं हे म्युझियम, त्याचा जो एक सेक्शन आहे त्यामध्ये झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 1921मध्ये पहा इंडियन सेंट्रल कॉटन कमिटी टू इन्व्हेस्टिगेट ऑन पेस्ट ऑफ कॉटन. तर 1921मध्ये च्या काळामध्ये जेव्हा कॉटनवरती जे पेस्ट आले होते त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी ही कमिटी नेमली गेली. त्यानंतर 1925 इंडियन लाक रिसर्च इन्स्टिट्यूट ही फॉर्म करण्यात आली. याचंसुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर 1940मध्ये पहा डॉक्टर TV रामकृष्णन अय्यर पब्लिश्ड द बुक हँडबुक ऑफ इकॉनॉमिक एंटोमॉलॉजी विच मीट द लॉंग फेल्ट नीड ऑफ स्टुडंट्स ऑफ ॲग्रिकल्चर अँड ॲग्रिकल्चरल सायंटिस्ट ॲज वेल. तर डॉक्टर TV रामकृष्ण अय्यर यांनी हँडबुक ऑफ इकॉनॉमिक एंटोमॉलॉजी हे पब्लिश केल्यानंतर जे ॲग्रिकल्चरमधले जे विद्यार्थी आहेत किंवा जे सायंटिस्ट असणार आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारचा फायदा या ठिकाणी झाला. त्यानंतर 1968मध्ये डॉक्टर MS मनीज जनरल एंटोमॉलॉजी हे पब्लिश करण्यात आलं. 1969मध्ये डॉक्टर HS प्रूट्स टेक्स्ट बुक ऑफ ॲग्रिकल्चरल एंटोमॉलॉजी हे पब्लिश करण्यात आलं. या ठिकाणी पहा हे सर्व जे फोटो आहेत त्याच्यावरून तुम्हाला थोडक्यामध्ये समजूनच येईल की कशा प्रकारचे बुक हे त्या काळातील होते. त्यानंतर डॉक्टर प्रधान्स इन्सेक्ट पेस्ट ऑफ क्रॉप या ठिकाणी पहा हे पुस्तक आहे. त्यानंतर 1946मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड डायरेक्टरेट ऑफ प्लांट प्रोटेक्शन. 1946मध्ये भारत सरकारने काय चालू केलं, प्लांट प्रोटेक्शनसाठी एक डायरेक्टरेट चालू केली. त्यानंतर 1960मध्ये द डेझर्ट लोकस्ट इन इंडिया मोनोग्राफ बाय YR राव. तर YR राव यांनी मोनोग्राफ सुरू केला द डेझर्ट लोकस्ट इन इंडिया. आणि त्यानंतर 1969मध्ये द मोनोग्राफ ऑन इंडियन थॅसनोप्टेरा बाय डॉक्टर TN अनंतकृष्णन. तर थॅसनोप्टेरावरती डॉक्टर TN अनंतकृष्णन यांनी मोनोग्राफ सुरू केला. म्हणजेच एकाच पेजमध्ये सर्व माहिती की जो चार्ट असेल. तर मित्रांनो अशी होती ही हिस्टरी भारताच्या काळामधील किंवा भारताच्या संबंधित. तर हे हिस्ट्रीमधील तुम्हाला इम्पॉर्टंट सायंटिस्टचं कंट्रीब्युशन तुमच्या एक्झामला नक्कीच विचारलं जाईल. त्याचप्रमाणे
यामधील जो कंटेंट आहे तो इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत कृषीमधील, त्याचप्रमाणे एंटोमॉलॉजी रिलेटेड ज्या ICARच्या PG एक्झाम्स असतील त्यासाठी सुद्धा यामधील कंट्रीब्युशन आहे इंडियन सायंटिस्टचं, हे खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरवरती तुम्ही पाहून तुमच्या नोट्स तयार करा आणि अशा प्रकारचा अभ्यास करा. तर मित्रांनो, अशी होती जी माहिती, ज्या माहितीचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी मी आशा करतो. चला तर मित्रांनो, आता भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.